सगळ्या कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. काय आनंद आहे, उत्साह आहे तुमच्या मनामध्ये. बस तुम्हाला द्यावीत, थोडा आवाज द्या. तुम्हाला द्यावीत तेवढे धन्यवाद थोडे. कुठे ते 15 लाख रुपये देणं, एवढे पैसे देत असतात का? आहे का नाही? वा, महाले दादा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. वा. आती आणि शेत कुणाचं आहे हो? शेत राजू नाना, त्यांच्यासाठी पण टाळ्या वाजवा बरं, की ज्यांनी आपलं पीक उदरनिर्वाहाचं सोडून आज आपल्या सप्ताहासाठी हे शेत मोकळं ठेवलं. आपण त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे महाराजा. मला काही हे कोणी सांगितलं नाही, पण ही महत्त्वाची गोष्ट आहे. आज हे शेत जर नसतं तर तुम्ही एवढी माणसं कुठं बसवली असते? आहे का नाही? कुठंच बसवले असते, बरोबर आहे का नाही? कृपया मीडियावाल्यांना विनंती आहे, प्रेक्षकांना त्रास होऊ देऊ नका. विठाला विठाला सर्वांना धन्यवाद देतो. आणि सुरुवात ऐका, कन्हैयाला घेऊन बाहेर येतात, नंद उत्सव साजरा करतात आणि देवानं आता रांगायला सुरुवात केली. तळवे तळहात तळहात टेकीत, तळहात तळहात टेकीत, हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत कन्हैयानं रांगायला सुरुवात केली. ऐका बरं माया हो. आणि रांगत असतानाच खोड्या करायला सुरुवात. लहानपणी कोणी बी खोडकरच असतं बरं का. आता मी जरी असलो तर काही लगेच शाना झालो नाही, आता बी झालो का नाही काय माहिती, तुम्ही समजता तो भाग काय. लहानपण खोड्यातच शोभत असतं. लेकरं जेवढं खोडकर तेवढा आनंद देणार आहे. माझ्याकडे लक्ष द्या माय, इकडे लक्ष द्या. कन्हैया गवळणीने एखादी रांगोळी काढली तर लगवीनं त्याच्यावर दुसरी रांगोळी काढायची. खोडकर असतं का नाही? उगा म्हाताऱ्या माणसाने पोरावर दाब टाकायचा नाही. आम्ही का तुमच्यासारखे होतो? तू का साधा होता? सगळ्या भायगावाला तो इतिहास माहिती आहे. मग आता मंदिराकडे आला म्हणून बरं आहे जरा, आहे का नाही? लहानपण खोड्यातच शोभत असतं, आहे का नाही? लेकरू जेवढं खोडकर तेवढा आनंद. बघा माझ्याकडे लक्ष द्या. एक पोरग शाळेत टोपी घालून जाच. त्याचे मास्तर म्हणले, तू शाळेत टोपी घालून काऊन येतो रे? तो म्हणे, आपल्या डोक्यात काय चाललं हे कुणाला कळलंच नाही पाहिजे. काय उत्तर? एक पोरग बापाला म्हणे, बाबा मला बुलट पाहिजे. बाप म्हणे, देवान 2 पाय कशाला दिले? ते म्हणे, एक किक माराय आणि एक गेअर टाकाय. काय बोलणार आहे आपण? लहानपणी कोणी खोडकर असतं. माझी मुलगी मला म्हणे, पप्पा मला ऊस आणून द्या. मी दिला ऊस आणून. म्हणे, हे मोडून द्या. मोडून दिला. म्हणे, हे जोडून द्या. म्हणलं, काय डोंबलं जोडून द्या आता? काय बोलतील लेकरं सांगता येत नाही. लहानपणी कोणी खोडकर असतं. कन्हैयानं रांगत असताना चोऱ्या करायला सुरुवात केली. चोरी केली याचा वाच्यार्थ न घेता लक्षार्थ घ्यायचा बरं का. अक्षय नाही का बा? वाच्यार्थ लक्षार्थ जर कळाला नाही तर काल्याचं कीर्तन कळत नाही. वाच्यार्थ लक्षार्थ जर कळाला नाही तर मोठ्या मोठ्या लोकांवर शाई फेक होत असते. वाच्यार्थ लक्षार्थ कळाला पाहिजे. वाच्यार्थ लक्षार्थ फार महत्त्वाचा असतो. एक बाई सुनबाईला म्हणे, सुनबाई पातेल्यात दूध ठेवलंय, मांजर येईल दूध पेईल, लक्ष ठेव. मी खालच्या गल्लीत जाऊन येते. ती बाई निघून गेली आणि तेवढ्यात कुत्री आली आणि दुधावर 5ची मोटर चालू केली. त्या बिचारी नुसती कुत्रीकडे पाहायची. अख्खं दूध पिलं कुत्रीनं आणि सासू आली. सासू म्हणे, सुनबाई पातेल्यातलं दूध काय झालं? पेलं म्हणे माय कुत्रीनं. मग तुला सांगितलं होतं मांजर येईल दूध पेईल, लक्ष ठेव. ती म्हणे, आत्या तुम्ही मांजरीचंच म्हणल्या बरं, कुत्रीचं कुठं म्हणल्या? आता कुत्रीचं का वेगळं सांगावं लागेल का? अहो हे वाच्यार्थ लक्षार्थ कळाला नाही तर गोंधळ होतो ना. तसं देवानं चोरी केली याचा वाच्यार्थ न घेता लक्षार्थ घ्या. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. हरीने माझे